नमस्कार मित्रांनो, 2 नोव्हेंबर 2023 लोकसत्ता वर्तमानपत्राचं विश्लेषण आपण बघत आहोत. माझा अल्प परिचय मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. ज्याला आवश्यक असेल माझी ओळख जाणून घेण्याची किंवा कुतूहल असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करावा. येते लक्षात. या बातमीचा अर्थ समजण्यासाठी किंवा या वर्तमानपत्राचा अर्थ समजण्यासाठी सिक्वेन्शियली ॲनालिसिस ऐकणं पाहणं गरजेचं आहे. म्हणून या 2 नोव्हेंबर 2023चं जे विश्लेषण आहे हे समजण्यासाठी तुम्ही 1 नोव्हेंबरचा न्यूजपेपर ॲनालिसिस जे मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते पाहणं आवश्यक आहे. येते लक्षात. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, ही माझी नम्र विनंती आहे. येते लक्षात. चला तर मग सुरू करूया 2 नोव्हेंबर 2023 लोकसत्ता वर्तमानपत्राचं विश्लेषण. बातमी आहे, ऐन दिवाळीत वस्त्रोद्योगावर दिवाळखोरीचे सावट. कापड उत्पादनामध्ये 40% घट आणि ही 40% घटीचं कारण पुढे थोडक्यात दिलेलं आहे. युद्धजन्य परिस्थिती आणि घटलेल्या निर्यातीचा परिणाम. ओके. वस्त्रोद्योग हा जो उद्योग आहे हा वस्त्रोद्योग कशावर अवलंबून असतो तर कापसावर. येते लक्षात. कापसाचं उत्पादन आणि त्यासोबत त्या कापसाची गुणवत्तेवर अवलंबून असतं. येते लक्षात. आता हा वस्त्रोद्योग कोणत्या कापसाच्या उत्पादनामुळे अडचणीत आलेला आहे तर खरीप हंगामामधला जो कापूस असतो त्याच्यामुळे हा वस्त्रोद्योग अडचणीत आलेला आहे. हा खरीप हंगाम अडचणीत का आला? कारण की पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही. म्हणून पाऊस झाला नाही पुरेशा प्रमाणात म्हणून कापसाचं उत्पादनात घट झालेली आहे, गुणवत्ता घसरलेली आहे. यासाठी 1 नोव्हेंबरची बातमी वाचणं गरजेचं आहे. त्यामधल्या 2 बातम्या प्रत्यक्ष या बातमीशी संबंधित आहे. आता कापसाचं उत्पादन, गुणवत्ता घसरली, खरीप हंगाम अडचणीत आला, पावसामुळे आला, या देशांतर्गत भौगोलिक घटकाचा ह्या बाबी भाग आहेत. त्याच्यामुळे वस्त्रोद्योग अडचणीत आलेला आहे, ही भाग आपल्याला समजून घेता येतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्तरावरील काही आर्थिक परिस्थिती ही कारणीभूत आहे. फॉर एक्झाम्पल युद्धजन्य परिस्थिती किंवा तणावात आलेले संबंध. आता युद्धजन्य परिस्थिती इस्रायल, येत्या लक्षात, इस्रायल वर्सेस हमास, येत्या लक्षात. आता हमास म्हणजेच काय झालेलं आहे? पॅलेस्टिनियन तुम्ही त्याला म्हणू शकतात. येत्या लक्षात. त्यासोबत आपले संबंध कनाडासोबत ताणले गेलेले आहे, आपले संबंध चायनासोबत ताणले गेलेले आहे, आपल्यासोबत पाकिस्तानसोबत ऑलरेडी टेन्शनमध्ये असतात. येत्या लक्षात. त्यातल्या त्यात आता पॅलेस्टिनी विरोधात इस्रायल या हिच्यामध्ये आता गट पडलेले आहेत. आता ही जी युद्धजन्य परिस्थिती आहे, येते लक्ष, युद्धजन्य परिस्थिती, या युद्धजन्य परिस्थितीमुळे झालं काय किंवा होतं काय तर मागणीत घट होते. येते लक्षात. मागणीत घट होते, युद्धजन्य परिस्थिती त्याला कारणीभूत आहे आणि त्याच्यामुळे आर्थिक मंदी सदृश परिस्थिती आहे. जर मागणीत घट झाली तर ते तुमच्या माझ्या देशाकडे कापसाची मागणी, कापडाची मागणी करणार नाहीत. हा साधा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. आता या बाबी, पहिल्या ज्या बाबी बघितल्या त्या होत्या देशांतर्गत भौगोलिक घटक होते. नंतरच्या ज्या बाबी बघितल्या त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत आहे. बरं, कापड उद्योग कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतो हे जर समजून घ्यायचं झालं तर पहिल्यांदा त्याला लागणारा कच्चा माल म्हणजे कापूस, येते लक्षात. त्यानंतर त्या कापसाची असणारी गुणवत्ता, येते लक्षात. आता हे उत्पादन घेत असताना त्याला काही महत्त्वाच्या बाबी लागतात. फॉर एक्झाम्पल त्याला वीज लागते, त्याला मजूर लागतात, येते लक्षात. या विजेचा खर्च, येते लक्षात, या मजुरीचा खर्च, येते लक्षात. आता त्यानंतर त्याला शासनाकडून मिळणारं विविध टप्प्याचं भांडवली अनुदान असेल, कोणत्याही टप्प्यावरचं अनुदान असेल किंवा आर्थिक मदत असेल ती, येते लक्षात. आता जर कापड उत्पादन प्रोत्साहित करायचं आहे, वस्त्रोद्योगाला प्रोत्साहित करायचं आहे तर ते प्रोत्साहन
कशातून दिलं पाहिजे, तर मागणीत वाढ कशी होईल याच्यातून. आता ही मागणीतील वाढ पूर्ण करण्यासाठी त्यांना अनुदानांच्या स्वरूपात मदत केली पाहिजे. मजुरी खर्च कसं कमी राहील याच्यासाठी धोरणं राबवली पाहिजे. वीज खर्च कमी कसा होईल त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. येतं लक्षात. या सर्व बाबींवर हा कापड उत्पादनाचा उद्योग, वस्त्रोद्योग अवलंबून असतो. येतं लक्षात. आता जी बातमी दिलेली आहे या बातमीमध्ये तुम्हाला हे सर्व स्पष्ट होतं. येतं लक्षात. युद्धजन्य परिस्थिती वगैरे त्याच्याबद्दल आपण बोललेलो आहे. कापड उद्योग, यंत्रमागावरील कापड उद्योगात किती टक्क्याची घट सांगितलेली आहे, अपेक्षित 35 ते 40%. त्याची कारणं, भौगोलिक कारणं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची कारणं आपण बघितली. येतं लक्षात. या ठिकाणी जी अडचणींची मालिका या ठिकाणी दिलेली आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे, यंत्र मागधारकांना वीज दरात 75 पैसे सवलत देण्याचा निर्णय अजूनपर्यंत पेंडिंग आहे, रखडलेला आहे. व्याज, अनुदान वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. येतं लक्षात. कापडाचे प्रमाण सुमारे 40% घसरल्याने अडचणीत वाढ झालेली आहे. येतं लक्षात. आता हा एक महत्त्वाचा भाग झाल्यानंतर त्या ठिकाणी तयार कपडे बनवणारे गारमेंट्स उद्योग बंद पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. येतं लक्षात. म्हणजे रेडीमेड गारमेंट्स जे आहेत, येतं लक्षात, रेडीमेड गारमेंट्स, हे गारमेंट्स महाराष्ट्रामध्ये बंद पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे ते कमी होत आहेत. आता हे कमी होत आहेत त्याच्यामुळे त्यांना विकलेल्या कापडाचे पैसे मिळण्यास काय होतं आहे, विलंब होतोय. म्हणजे या कापड वस्त्रोद्योगाच्या उद्योगांनी जे कापड या रेडीमेड गारमेंट्सवाल्यांना विकले, हे रेडीमेड गारमेंट्सच अडचणीत आहेत. ते स्वतः विकले जात आहेत, ते कमी होत आहेत. तर मग त्यांचं पेंडिंग असणारं पेमेंट पण डिले होतं आहे, त्याला उशीर होतो आहे. येतं लक्षात. किती उशीर होतोय, तर 4-4 महिने त्याला उशीर होत असल्याची बातमी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. इचलकरंजीचा स्वतःचा वस्त्रोद्योगाचा इतिहास आहे मित्रांनो. त्याची वाटचाल शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे होतोय. पहिल्यांदा 1904 मध्ये पहिला यंत्रमाग या इचलकरंजीमध्ये सुरू झालेला आपल्याला दिसतो. येते लक्षात. राज्याचं मँचेस्टर म्हणून इचलकरंजी ओळखलं जातं. राज्याचं मँचेस्टर कोणतं आहे, इचलकरंजी. शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे त्याची वाटचाल होते आणि पहिला यंत्रमाग इचलकरंजी येथे कधी सुरू झालेला आहे, 1904. येतं लक्षात. हे फॅक्च्युअल बेस्ड आधारित प्रश्न तुम्हाला मला विचारले जाऊ शकतात किंवा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मला विचारले जात असतात. येते लक्षात. आता पुढची बातमी आहे, रुपयाची नीचांकी लोळण आणि GST संकलनात वाढ. पहिल्यांदा मी याला जे 2 वेगवेगळे कलर कोड केलेले आहेत त्याचा अर्थ सांगतो. रुपयाची नीचांकी लोळण आणि GST संकलनात वाढ या 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. तर रुपयाची नीचांकी ओळण जी आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवरची घडामोड आहे आणि GST संकलनात वाढ झाली ही देशांतर्गत कर संकलनाचा भाग आहे. म्हणजे एक इंटरनॅशनल लेवलची इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे आणि दुसरी डोमेस्टिक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे. येत्या लक्षात. आता पहिल्यांदा रुपयाची नीचांकी लोळण म्हणजे काय, तर साध्या सोप्या भाषेमध्ये रुपयाची मागणी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. पहिल्यांदा रुपयाची मागणी वाढेल कधी, ज्या वेळेला देशाची निर्यात वाढेल. येतं लक्षात. निर्यात म्हणजे काय, तर तुम्ही ज्या वेळेला माल तुमचा दुसऱ्या देशांना विकाल, म्हणजे वस्तू आणि सेवा दुसऱ्या देशांना विकाल, त्यावेळेला ते लोक तुम्हाला काय देतील, पैसे देतील. आणि हे पैसे कशाच्या स्वरूपात असतील, रुपयाच्या स्वरूपात असतील. म्हणून भारतात निर्यात केल्यानंतर पैसा येईल, कशाच्या फॉर्ममध्ये येईल, रुपयाच्या फॉर्ममध्ये येईल. येतं लक्षात. मग रुपया जर त्या समोरच्या तुम्ही ज्याला ज्याला माल विकलेला आहे त्याला जर तुम्हाला पेमेंट करायचे आहे, येतं लक्षात, त्याला काय करायचे आहे, तुम्हाला पेमेंट्स करायचे आहे. तर ह्या पेमेंटसाठी ते कसली मागणी करतील, तुमचं पेमेंट फुलफिल कर, रुपयाची. आणि रुपयाची मागणी वाढली की तुमच्या रुपयाचा दर पण वाढणार, त्याचं मूल्य पण वाढणार. येतं लक्षात. म्हणजे रुपयाची मागणी होण्यासाठी काय गरजेचं आहे, तर देशाची निर्यात वाढ होणं गरजेचं आहे. निर्यात कधी करल,
तुम्ही वस्तूची, ज्या वेळेला इतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशांकडून तुमच्या वस्तू आणि सेवांची मागणी वाढणार आहे. ही मागणी वाढली तर देशाची निर्यात वाढेल, निर्यात वाढली तर रुपयाची मागणी वाढेल. असा हा सरळ सरळ संबंध आहे. देशात उत्पादनात वाढ कधी होईल? ज्या वेळेला, आता बघा, नाण्याची एक बाजू झाली की रुपयाची मागणी कधी वाढेल, येतं लक्षात. आता ही रुपयाची मागणी देशाची निर्यात वाढल्यानंतर होणार आहे, येतं लक्षात. निर्यात कधी होईल? ज्या वेळेला तुमच्या देशातले उत्पादक जे घटक आहे, प्रोड्युसर जे आहेत, ते प्रोडक्शन घेतील, ते उत्पादन घेतील. हा साधा सोपा सरळ अर्थ आहे. मग देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी पहिल्यांदा उत्पादकाला प्रोत्साहित झाला पाहिजे. तो उत्पादक प्रोत्साहित कधी होतो? ज्या वेळेला त्याच्याकडे पैसा आणि भांडवल जास्त प्रमाणात असेल त्यावेळेला, बरोबर. देशांतर्गत उत्पादक कधी प्रोत्साहित होईल? ज्या वेळेला त्याच्याकडे अधिकाधिक पैसा राहील, येतं लक्षात. आता तुम्ही उत्पादक आहात, तुम्ही वस्तूचं उत्पादन घेत आहात, तुम्हाला उत्पन्न मिळतंय, मात्र या उत्पन्नामधून काय होतोय? कर वजा जातोय. आता हा कर वजा जाता तुम्हाला उत्पन्न कमी राहील की जास्त? तर निश्चित एकूण उत्पन्नाच्या कमी उत्पन्न राहील. का? कारण की त्यातून कोण वजा जातोय? कर वजा जातोय. हा अप्रत्यक्ष कराचाच भाग म्हणजे कोणता आहे? GST. आता GST संकलनात वाढ झालेली. GST कोणाकडे संकलन झालं? सरकारकडे झालं. कोणाकडून झालं? उद्योगांकडून झालं, येतं लक्षात. मग उद्योगांकडचा पैसा जास्त झाला की कमी झाला? तर कमी झाला, कारण की कराच्या स्वरूपात हा GST कोणाच्या खिशात गेला? सरकारच्या, येतं लक्षात. आता सरकारच्या खिशात पैसा वाढतोय हे या बाबीतून स्पष्ट होतोय. GST संकलनात वाढ होते, म्हणजेच एकीकडे खिसा भरला जातोय तर दुसरीकडे खिसा काय होतोय? रिकामा होतोय. हा खिसा कोणाचा रिकामा होतोय? उत्पादकांचा रिकामा होतोय. मग उत्पादकांचा पैसा कमी होतोय, त्याचा खिसा रिकामा होतोय, तर तो अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित होईल का? तर नाही, येतं लक्षात. अधिक उत्पादन घेण्यासाठी तो उत्पादक प्रोत्साहित होणार नाही, कारण की जर कर स्वरूपात उत्पादकाचा पैसा दिला जाऊन कमी शिल्लक राहत असेल तर तो प्रोत्साहित होणार नाही. ही बाब आपण या ठिकाणी निश्चितपणे नमूद करणं आवश्यक आहे. आयात आणि निर्यातीच्या बाबतीत साधा सोपा कॉन्सेप्ट या ठिकाणी दिलेला आहे. आयात केल्यानंतर काय होतो? पैसा समोरच्याला द्यावा लागतो, म्हणजे तुमचा पैसा संपतो. निर्यात केल्यानंतर तुमची कमाई होते, तुमच्याकडे पैसा येतो, येतं लक्षात. आता आयात निर्यात हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा भाग आहे, म्हणून रुपयाची घसरण किंवा वधारण, किंमत वाढणं किंवा कमी होणं हे व्यापारावर अवलंबून असतं, येतं लक्षात. साधी सोपी गोष्ट. आणि GST संकलनाचा हा जो भाग आहे देशांतर्गत सरकारचा, तो उत्पन्नाचा भाग आहे, येतं लक्षात. आता पुढची एक महत्त्वाची, आता या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे खाली थोडक्यात बघूया. रुपयाची नीचांकी लोळण आणि GST संकलनात वाढ या दोन स्वतंत्र संकल्पना कशा आहेत हे आपण थोडक्यात समजून घेतलं. पुढे बघूया. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये आणखी घसरण झाली आणि ती किती? 83.33चा नवीन नीचांक नोंदवला गेला. दिवसभरातील व्यवहार डॉलर मागे 9 पैशांनी घसरण झाली. हा इतिहासात प्रथमच 83.35 पर्यंत नीचांकी गाठली आहे, इतिहास म्हटलेला आहे, येतं लक्षात. आता इथपर्यंत बाब महत्त्वाची आहे, पण मात्र सर्वात महत्त्वाची पुढचे. भांडवली बाजारात म्हणजे कॅपिटल मार्केटमध्ये, फॉर एक्झाम्पल शेअर मार्केटमध्ये, त्या शेअर मार्केटमधले कोणतं मार्केट? परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा कायम ठेवल्यामुळे. आता पहिल्यांदा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे कोणते हे समजून घेणं गरजेचं आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंटवाले, ज्याला शॉर्टकटमध्ये FII म्हणतात. काही नियमांनुसार परदेशी ज्या संस्था असतात, ज्या कंपन्या असतात, संस्था म्हणजे काही कंपन्या असतात MNCs वगैरे, त्यांना प्रत्यक्ष भारताच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये म्हणजे शेअर मार्केटमध्ये म्हणजे
कॅपिटल मार्केटमध्ये प्रत्यक्ष पैसा गुंतवण्याची मुभा नाही आहे. मग त्यांना काय करावं लागतं भारतात पैसा गुंतवण्यासाठी? तर त्या परकीय फॉरेन इन्स्टिट्यूशन्सला कोणाशी टायअप करावं लागतं? भारतीय संस्थांशी टायअप करावं लागतं, भारतीय कंपन्यांशी टायअप करावं लागतं. मग ते परकीय कंपन्या भारताच्या संस्थांमध्ये गुंतवणूक करतात, इन्व्हेस्टमेंट करतात. मग या दोघंही काय करतात? भारताच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये काय करतात? इन्व्हेस्टमेंट करतात. त्यांना डायरेक्ट भारताच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे अधिकार नाहीत. त्यांना पहिल्यांदा भारताच्या संस्थांशी टायअप करावं लागतं, कंपन्यांशी, आणि मग त्याच्यानंतर ते भारताच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूक करू शकतात. मग ज्या वेळेला हे स्टॉक जास्तीत जास्त शेअर खरेदी करतील, कोण खरेदी करेल? हे दोघे मिळून, म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट म्हणूया. भारतातल्या परकीय संस्थात्मक गुंतवणूक कशी होते? तर या पद्धतीतून होते. ते पहिल्यांदा भारतीय कंपनीशी टायअप करतात आणि भारतात अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक करतात. येतं लक्षात? त्याच्याशिवाय त्यांना गुंतवणूक करता येत नाही. आता यांनी गुंतवणूक केली म्हणजे काय केला? शेअर विकत घेतला. शेअर कोणाकडे आला? या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंटकडे आला. पैसा कोणाकडे गेला? पैसा गेला इंडियन कॅपिटल मार्केटमध्ये, म्हणजे भारताचा स्टॉक मार्केटमध्ये, म्हणजे सोप्या भाषेमध्ये शेअर मार्केटमध्ये. येतं लक्षात? शेअर कंपन्यांकडे, FII-कडे, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंटकडे, आणि पैसा भारतीय कॅपिटल मार्केटमध्ये. जर शेअर घेतले तर ही परिस्थिती. मात्र त्यांनी जर असणारे शेअर विकले म्हणजे शेअर कोणाकडे जातील? स्टॉक मार्केटकडे जातील, आणि पैसा रिटर्न कोणाकडे जाईल? या FII-कडे जाईल. येतं लक्षात? मग भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये जर या FII-ने जर स्वतःच्या शेअरची काय केली? विक्री केली, तर स्टॉक मार्केटमध्ये वृद्धी होईल की घसरण होईल? तर साधी आहे, विक्री झाली तर काय होईल? घसरण होईल. हा त्याच्या मागचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. ही बाब तुम्हाला कळाली की लगेच पुढची गोष्ट कळते. मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा जरा, येतं लक्षात? या ठिकाणी म्हटलेलं आहे, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा कायम ठेव. विक्री केली म्हणजे पैसा काढून घेतला. त्यामुळे सेन्सेक्स, निफ्टीसह प्रमुख निर्देशांकामध्ये मोठी घसरण. ऑब्व्हियसली त्यांनी जर शेअर विकून टाकलेले आहे म्हणजे त्यांनी स्वतःचा पैसा काढून घेतलेला आहे. त्याच्यामुळे हे सर्व इंडिकेटर्स घसरलेले दिसतात. सोबत पुढची महत्त्वाची बाब, निर्मिती क्षेत्राच्या वाढीनेही ऑक्टोबरमध्ये 8 महिन्यातील नीचांक गाठला. निर्मिती क्षेत्र म्हणजे कोणतं क्षेत्र? तर निर्मिती क्षेत्र म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इंग्रजीमध्ये. निर्मिती क्षेत्र, हे निर्मिती क्षेत्राने काय केलेली आहे? घसरण नोंदवलेली आहे. किती महिन्यातील? 8 महिन्यातील घसरण नोंदवलेली आहे. येते लक्षात? आता ही घसरण म्हणजे काय? त्याचं उत्पादन कमी झालेलं आहे, उत्पादनाचा तो निर्देशांक कमी झालेला आहे, असं सोप्या भाषेत समजून घ्या. पुढच्या न्यूजमध्ये याच्याच रिलेटेड, याच वर्तमानपत्रात, याच 2 नोव्हेंबरचा पेपरमध्ये आहे. येतंय लक्षात? 8 महिन्यातील नीचांक नोंदवलेला आहे. दुसरीकडे GST संकलनात मात्र सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात किती टक्क्यांनी वाढ नोंदवलेली आहे? 13% वाढ नोंदवलेली आहे. आणि संकलन कितीपर्यंत पोहोचलेलं आहे? 1.72 लाख कोटींवर पोहोचलेलं आहे. बघा, विरोधाभासी घटना आहेत. निर्मिती उद्योगात नीचांक गाठला जातोय आणि सरकारचं उत्पन्न वाढतंय. कळतंय तुम्हाला? येतं लक्षात? आणि म्हणून या बाबी आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं. आता निर्मितीमधली घसरण म्हणजे काय हे थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊ, बाकीचं पुढच्या न्यूजमध्ये कव्हर होणार. निर्मिती क्षेत्रात घसरण. आता अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने उत्पादन क्षेत्र 3 आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये क्षेत्रानुसार अभ्यास केला तर उत्पादन क्षेत्र किती आहे? 3. ती कोणकोणती? प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक. प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणते उद्योग येतात? शेती, कृषी आणि संलग्न. शेती किंवा कृषी किंवा संलग्न. येतं लक्षात? द्वितीय क्षेत्रामध्ये निर्मिती उद्योग येतात. येतं लक्षात? निर्मिती म्हणजे अंतिम निर्मिती उद्योग आणि एक येतं प्रक्रिया उद्योग. उत्पादन उद्योग आणि प्रक्रिया उद्योग.
मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री अँड प्रोसेसिंग इंडस्ट्री. तृतीय क्षेत्रामध्ये टर्शरी सेक्टरमध्ये येतात सर्व्हिस सेक्टर, सेवा देणारे. येतं लक्षात, हे सेवा देणारे. असं अर्थव्यवस्थेचे क्षेत्रनिहाय प्रमुख 3 भाग आहेत. तसे ते 5 आहेत अभ्यासासाठी. मात्र जिथं प्रत्यक्ष वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं असे 3 क्षेत्र आहेत. ते म्हणजे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक. आता ज्या वेळेला आपण म्हणतो की निर्मिती उद्योगाचं 8 महिन्यातलं नीचांक, त्यातल्या त्यात कोणतं उत्पादन प्रक्रिया नाही, उत्पादन, निर्मिती क्षेत्रातलं उत्पादन निर्देशांक 8 महिन्यात नीचांकीपर्यंत पोहोचलेला आहे, असं या बातमीमध्ये आपल्याला नमूद करण्यात आलेलं आहे. येतंय मित्रांनो लक्षात. तर जरूर तुम्हाला जर हे ॲनालिसिस आवडत असेल किंवा आवडलेलं असेल तर निश्चित व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडीबद्दल कमेंट करा. येतंय लक्षात. त्या ठिकाणी मला त्यातून प्रोत्साहन मिळतं आणि मला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर विशिष्ट माहितीसह, अभ्यासपूर्ण माहितीसह आणणं सोपं जाईल. येतं लक्षात. त्याच्याकरता मला प्रोत्साहन मिळेल. नेक्स्ट, पुढची बातमी लगेच मी तुम्हाला मगाशी कमिटमेंट केल्याप्रमाणे आजच्याच वर्तमानपत्रात आहे. सलग 3री बातमी. बातमी काय आहे? निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावला. ऑक्टोबरमध्ये 8 महिन्यांची नीचांकी गाठली. देशातील निर्मिती क्षेत्राची सक्रियतेचा वेग ऑक्टोबरमध्ये 8 महिन्यातील नीचांक पातळीवर घसरला. नवीन कार्यादेश, उत्पादन, खरेदी पातळी यातील वाढ मंदावल्याने निर्मिती क्षेत्राच्या सक्रियतेवर परिणाम झालेला आहे. येतं लक्षात. कोणकोणत्या ह्याच्यात? कार्यादेश, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वर्क ऑर्डर. उत्पादन, प्रोडक्शन पण कमी, आणि खरेदी पातळी, परचेसिंग लेवल पण काय झालेली काय. वर्क ऑर्डर म्हणजे तुम्हाला जे वर्क ऑर्डर मिळतात, उत्पादन इतकं घ्या तितकं घ्या, हे वर्क ऑर्डर पण कमी झाल्या, तुमचं उत्पादन पण कमी झालं, आणि जो उत्पादन तुम्हाला घ्यायला लावत होता आणि घेऊन तुमच्याकडून खरेदी करत होता, तर त्या विकत घेणाऱ्याची, ग्राहकाची खरेदी पातळी पण कमी झाली. या एकत्रित 3 घटकांमुळे निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावलेला आहे, हा या बातमीचा गाभा आहे. येत्या लक्षात. सगळ्यात महत्त्वाचं पुढचा अभ्यास घटक याच्यानंतर S&P. S&P काय आहे? स्टँडर्ड अँड पुअर्स. ही एक संस्था आहे. कशाची संस्था आहे? तर ती एक क्रेडिट रेटिंग संस्था आहे. येत्या लक्षात. म्हणजे जी निर्देशक करते की बा कोणती अर्थव्यवस्था चांगलं काम करते, कोणत्या घटकांमध्ये काम करते, याच्यासाठी ती एक संस्था आहे. ती खाजगी संस्था आहे, मात्र तिचं नाव खूप आहे, स्टँडर्ड मानलं जातं, तिचे जे अंदाज असतात ते. येतं लक्षात. अशा प्रकारची ही संस्था आहे S&P. ओके, चला पुढं. S&P ग्लोबल इंडियाने निर्मिती उद्योगातील कंपन्यांच्या खरेदी व्यवस्थापकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाअंती काढलेला PMI निर्देशांक. खरेदी व्यवस्थापकांमध्ये केलेल्या सर्वेक्षण. आता खरेदी व्यवस्थापक निर्देशांक कशाने मोजला? PMI. PMI म्हणजे काय? परचेसिंग मॅनेजर इंडेक्स. कोणी तयार केला? S&Pने तयार केला. PMIच्या निष्कर्षावरून हा PMI काय आहे? इंडेक्स आहे, मराठीमध्ये निर्देशांक आहे. खरेदी व्यवस्थापन निर्देशांकाच्या आधारे ही लाईन तयार झाली. निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावला. आता PMI मधले कोणते घटक म्हटलेले? कार्यादेश, उत्पादन, खरेदी पातळी, वर्क ऑर्डर, प्रोडक्शन आणि परचेसिंग लेव्हल काय झालेले आहे? कमी झालेले आहे. हे कशामधले भाग आहे? PMI निर्देशांकाचे भाग आहेत. आता PMI निर्देशांक कशाचा बनलेला आहे? तर पहिल्यांदा बघा, इंडेक्स जो असतो मित्रांनो, हा निर्देशांक असतो. इंडेक्सला काय म्हणतो आपण? आता निर्देशांकामध्ये काय असतात? इंडिकेटर. इंडेक्स कशाचा बनतो? डिफरंट इंडिकेटर्सचा बनतो. इंडिकेटर्स म्हणजे काय? निर्देशक. विविध निर्देशकांचा वापर करून एक निर्देशांक काढला जातो. म्हणजे काय? इंडेक्सचा इंडिकेटर काय आहे? भाग आहेत. येतं लक्षात. मग हा जो PMI काय आहे? इंडेक्स आहे. या इंडेक्सचे किती इंडिकेटर्स आहे? 5 इंडिकेटर्स आहे. येतं लक्षात. हे 5 इंडिकेटर्स कोणते? न्यू वर्क ऑर्डर, आउटपुट, एम्प्लॉयमेंट, सप्लाय डिलिव्हरी टाइम्स आणि स्टॉक परचेस. मराठीमध्ये
नवीन उत्पादनाचे आदेश, एकूण घेतलेलं उत्पादन, त्यानुसार निर्माण झालेला रोजगार, वेळेत किती पर्सेंटेजचा पुरवठा झालेला आहे म्हणजे उत्पादनाचा पुरवठा, आणि ठोक खरेदी किती प्रमाणात झालेली आहे. आता निर्देशांक ज्या वेळेला तयार करतात त्यावेळेला निर्देशकांना काही वेटेज दिलं जातं, म्हणजे त्याला काहीतरी एक युनिट असाइन केलं जातं पर्सेंटेजमध्ये. एकूण तो निर्देशक कितीमध्ये असतो? 100% कॅल्क्युलेट केला जातो. मात्र आता या 100%ला कितीमध्ये विभागायचं आहे? 5 निर्देशकांमध्ये विभागायचं आहे. तर न्यू वर्क ऑर्डरला किती असाइन झालेलं आहे? 30%. आउटपुटला किती झालं आहे? 25%. एम्प्लॉयमेंटला किती झालेलं आहे? 20%. सप्लाय डिलिव्हरी टाईम्सला किती झालेलं आहे? 15%. स्टॉक ऑफ परचेसेसला किती झालेलं आहे? 10%. याची एकत्रित बेरीज केली तर तुमचं टोटल PMI इंडिकेटर कितीचा झाला? 100%. आता या 100%मध्ये वरती आपण काय बघितलं? भारताच्या बाबतीमध्ये कार्यादेश, उत्पादन आणि खरेदी पातळी याच्यामध्ये घसरण झाली. म्हणजे आता कार्यादेश येत्या लक्षात, त्याच्यानंतर दुसरं आहे उत्पादन आणि कोणतं? खरेदी पातळी येत्या लक्षात. आता या खरेदी पातळीला या म्हणजे 30 + 25 + 10 येत्या लक्षात, 55 + 10 65% जो वेटेज आहे त्याच्यामध्ये भारताची घसरण झालेली आहे. आणि त्याच्यातून या बाबीचा निष्कर्ष निघालेला आहे की निर्मिती क्षेत्रातला भारतातला वेग मंदावलेला आहे. येतं लक्षात. आता बघा, ऑक्टोबर महिन्यात 55.5 गुणांकावर नोंदवण्यात आलेला होता, सप्टेंबरमध्ये 57.5 आणि मार्चमध्ये 56.4 गुणांवर होता. बघा, मार्चमध्ये 56.4, सप्टेंबरमध्ये 57.5, ऑक्टोबरमध्ये 55.5. येतं लक्षात. सप्टेंबर आणि ऑक्टोबर याच्यामध्ये सलग घसरण नोंदवण्यात आलेली आहे. कशी घसरण? सलग घसरण. थोडी नॉमिनल वाढ कुठे झालेली होती? मार्च नंतर झालेली आपल्याला दिसते. येतं लक्षात. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर या 2023च्या कन्झिक्युटिव्ह म्हणजे सलग 2 महिन्यांचा विचार जर केला तर त्या ठिकाणी घसरणच दिसते आहे. येतं लक्षात. आता ही जी आकडेवारी आहे ती 50+ आहे. आता 50 हा काय आहे? एक असा गुणांक आहे याच्या इंडिकेटरचा की त्या 50 किंवा 50+ जर हे निर्देशांकाचं गुण आले तर त्याच्यावर असल्यास तो विस्तार पूरकता दर्शवतो असं त्याला म्हटलं. म्हणजे विस्तार पूरकता आहे म्हणजे विस्तार, आणखी विस्तार होण्यासाठी त्या ठिकाणी वाव आहे आणि ते क्षेत्र किंवा तो विभाग परिपूर्ण प्रयत्न करतो आहे असं. मात्र 50च्या खाली जर तो घसरला, येतं लक्षात, कितीच्या खाली? 50%च्या खाली जर तो घसरला, तर हा गुणांक घसरला तर त्या ठिकाणी आकुंचन होतं आहे असं म्हटलं जातं. आता हे तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्षपणे नमूद केलेलं आहे. गुणांक जर 50च्या वरती असल्यास विस्तार पूरकता आणि त्याच्या खाली जर असल्यास आकुंचन. येतं लक्षात. रोजगार भरती आणि व्यवसाय आत्मविश्वास हे ऑक्टोबरमध्ये 5 महिन्यातील नीचांकी पातळीवर रोजगार भरती म्हणजे एम्प्लॉयमेंट पण नाही आणि त्याच्याबद्दलचा बिझनेस कॉन्फिडन्स पण नाही. या 2 इंडिकेटर्सच्या बाबतीमध्ये काय करण्यात आलेली आहे? घसरण नोंदवण्यात आलेली आहे. आणि नवीन वर्क ऑर्डर तर नाहीच. हे 1 वर्षात, तब्बल 1 वर्षामधला सगळ्यात ड्रॉपआउट रेशो या ठिकाणी झालेला आहे. असं ही बातमी आपल्याला व्यवस्थित संपूर्ण विश्लेषण करून सांगत आहे. येतं मित्रांनो लक्षात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, येतं लक्षात, कमेंट करा. चला पुढं बघा. पुढची बातमी मागच्या लेक्चरच्या याच्यात पण आहे, म्हणजे 1 नोव्हेंबरचा जो न्यूजपेपर आहे त्याच्यातली बातमी तुम्ही ऐकली असेल. नसेल ऐकली तर निश्चित तो व्हिडिओ बघावा ही नम्र विनंती. त्याच्याशिवाय पुढच्या बातम्या कळत नाही मित्रांनो. सलगता महत्त्वाची आहे, कंटिन्युटी महत्त्वाची आहे. बातमी आहे निवडक गोपनीयता, समान संधीचा अभाव. कशाच्या बाबतीत? सर्वोच्च न्यायालयाचं हे स्टेटमेंट आहे. निवडणूक रोख्यांबद्दल ज्या सुनावण्या सुरू आहे. निवडणूक रोखे म्हणजे काय? इलेक्ट्रोल बॉन्ड निवडणूक रोखे. येतं लक्षात. आता सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं सरकारला? सर्वोच्च न्यायालय म्हटलं स्टेट बँक, सत्ताधारी पक्ष म्हणजे रुलिंग पार्टी NDA
तसेच तपास यंत्रणांना निवडणूक रोखे कोणी दिले आहेत याची माहिती मिळणे सहज शक्य आहे, कारण की दे आर द गव्हर्नमेंट, ते सरकार आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती मिळणं सहज शक्य आहे. त्यामुळे सरकारतर्फे योजनेबाबत सांगितली झालेली माहिती येत्या लक्षात अनामिकता आणि गोपनीयता निवडक स्वरूपाची आहे. म्हणजे स्वतःकडे माहिती ठेवायची, मात्र इतरांना ती खुली करून द्यायची नाही, हे योग्य नाही असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. निवडक गोपनीयतेला आपण काय म्हणतो? सिलेक्टिव्ह सिक्रेसी. आता सिक्रेट जर ठेवायचं आहे तर सर्वांना सिक्रेट ठेवा. तुम्ही स्वतः सत्ताधारी आहात, तुमच्या स्वतःच्या यंत्रणा आहेत, तर तुम्हाला ती माहिती मिळवून घेतायत आणि इतरांनी मागितलं त्यावेळेला म्हणतायत की हे आम्ही देऊ शकत नाही. असं निवडक गोपनीयता योग्य नाही. निवडक गोपनीयता ठेवता आहेत म्हणून त्याच्यामुळे समान संधीचा अभाव निर्माण होईल. इक्वल अपॉर्च्युनिटी, सर्वांना समान संधी नाहीच, कारण की सर्वांना माहितीच उपलब्ध नाही. ती माहिती सर्वांना उपलब्ध असावी असा अट्टहास विरोधकांनी याचिकेद्वारे केलेला आहे आणि त्याच्यावर घटनापीठ नेमण्यात आलेलं आहे. कोणतं पीठ नेमण्यात आलं? घटनापीठ. येते लक्षात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो कॉन्स्टिट्यूशनल बेंच. येते लक्षात. आता सेपरेट कॉन्स्टिट्यूशनल बेंच घटनापीठ घटनेच्या कलम क्रमांक 145 नुसार नेमलं जातं. कोणत्या कलमानुसार नेमलं जातं? कलम क्रमांक 145. कोणाला नेमल्याचे अधिकार? राईट ऑफ CJI. CJI म्हणजे काय? चीफ जस्टिस ऑफ इंडिया. येते लक्षात, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे सरन्यायाधीशांना हे अधिकार आहेत घटनेच्या कलम क्रमांक 145 अंतर्गत की ते घटनापीठाचं नेमू शकतात एखाद्या विशिष्ट निवाड्यासाठी. येते लक्षात, जो व्यापक स्वरूपाने गरजेचा आहे. हे का गरजेचं आहे? कारण की बघा, रोखे कसे विकले जाणार आहे हे 1 नोव्हेंबरच्या न्यूजपेपर ॲनालिसिसमध्ये मी सांगितलेलं आहे. येते लक्षात. काय आहे? थोडक्यात पुन्हा एकदा रिपीट करतो. सरकारने काय केलेलं आहे की आता डायरेक्ट पैसे एखाद्या पक्षाला देता येणार नाही. मग हे पैसे कशाच्या माध्यमातून द्यायचे? तर ह्या निवडणूक रोखे म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्ड्स जे आहेत त्याच्या माध्यमातून द्यायचे. आता हे निवडणूक रोखे जे द्यायचे आहे, इलेक्ट्रोल बॉन्ड्स जे द्यायचे आहेत, ते कोणाकडून घ्यायचे? स्टेट बँकेकडून घ्यायचे. स्टेट बँकेकडून घ्यायचे आणि कोणाच्या खात्यात जमा करायचे? त्या पक्षाच्या खात्यात जमा करायचे. म्हणजे SBI या ठिकाणी मेन एंटिटी आहे हे ट्रान्झॅक्शन करणारी. स्टेट बँककडे काय येणार? एखादा कॉर्पोरेट. आता हे कोण करू शकतं? निवडणूक रोखे कोण घेऊ शकतं आणि पक्षांना देऊ शकतात? तर त्या ठिकाणी एक साधारण बाब आहे की एखादी जी भारत स्थापित कंपनी असेल, म्हणजे अशी कंपनी की जिचं इस्टॅब्लिशमेंट, जिचं ओरिजिन हे काय असेल? भारत असेल, अशी भारतीय कंपनीला जर एखाद्या सरकारला किंवा सरकारच्या एखाद्या पक्षाला किंवा विरोधकाला, जे काय असते राजकीय एंटिटी, राजकीय पक्षाला जर निधी द्यायचा असेल तर हा निधी कशाच्या माध्यमातून? रोख पैशाने न देता या बॉन्डच्या स्वरूपात द्यायचा. मात्र हे बॉन्ड कोण घेणार आहे? साधारण व्यक्ती थोडी ना घेणार आहे. येतं लक्षात, साधारण व्यक्ती नाही घेणार आहे. हे बॉन्ड कोण घेणार आहे? कॉर्पोरेट कंपन्या घेणार आहेत. आता कॉर्पोरेट कंपन्यांकडे तर भरपूरसा पैसा आहे, ते विकत घेणार आहेत, ते घेणार आहेत आणि एखाद्या पॉलिटिकल पार्टीला फंड करतायत समजून घ्या. मात्र याची कोणतीच माहिती डिस्क्लोज होत नाही. कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती पैसे दिले हे जमा होता येतं, मात्र त्याची माहिती मिळत नाही. आणि ही माहिती फक्त कोणाकडे जमा होते? सरकारकडे. आणि सरकारने ही माहिती विरोधकांना म्हणजे सर्वांना समानरित्या उपलब्ध करून द्यायला पाहिजे. मात्र असं काही घडताना दिसत नाहीये. मग अडचण काय आहे? अडचण ही आहे की ती जी कॉन्सेप्ट आहे तीच मुळात अडचणीची आहे. कोणती कॉन्सेप्ट? निवडणूक रोख्यांची. कारण की हे क्रॉनिक कॅपिटलिझमचं एक उत्तम उदाहरण आहे. क्रॉनिक कॅपिटलिझम म्हणजे काय? या ठिकाणी तुमच्या कंपन्या कोणाला फंडिंग करतील? इलेक्शनच्या वेळेला राजकीय पक्षांना फंडिंग करतील. कोणाला फंडिंग करतील? राजकीय. आता का करतील? त्यांना राजकीय पक्षांचं भलं करायचं आहे का? अजिबात नाही. त्या कंपन्या आहे, त्या फायद्याशिवाय कुठंच पैसा, 1 रुपया दमडी पैसा खर्च करत नाही. मग यांचा फायदा काय?
तर ते एखादा निवडून येणारा पक्ष असेल किंवा त्यांना वाटत असेल की हा पक्ष निवडून यावा. का निवडून यावा वाटतोय, त्यांना मदत करावीशी, कारण की त्यांनी जर सत्तेत ते जर आले त्यांच्या मदतीतून पैशाने, तर मात्र या निवडून येण्यासाठी त्यांनी जो पैसा खर्च केलेला आहे त्यांना लाभ कशाच्या स्वरूपात देईल, मग तो संबंधित पक्ष सत्तेत आल्यानंतर योजनांद्वारे त्यांच्यासाठी स्वतंत्र स्कीम राबवतील किंवा त्यांना काहीतरी बेनिफिट्स देतील, इनडायरेक्टली डायरेक्टली त्यांना कॉन्ट्रॅक्ट देतील रेल्वेचे, त्यांना एअरपोर्ट्सचे कॉन्ट्रॅक्ट देतील, त्यांना कोणते ना कोणते गव्हर्नमेंटचे जे लाखो करोडो अरबो खरबोचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात ते त्या संबंधित कंपनींना किंवा कंपन्यांना देतील. का? कारण की त्यांनी काय दिलेलं आहे, पार्टी फंड दिलेला आहे. येतं लक्षात. मात्र कोणी कधी कोणत्या याच्यात दिलेलं आहे त्याची माहिती जर डिस्क्लोज होत नसेल तर या ठिकाणी कुठंतरी पाणी मुरतं आहे असा अर्थ या ठिकाणी होतो. येतं लक्षात. बिकॉज इन दिस केस इलेक्ट्रॉल बॉन्ड मेजॉरिटीली राईट्स होल्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, कारण की विशेष करून या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये माहिती तर देतच नाही आहे, वरतून सर्व अधिकार केंद्र शासनाकडे कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. म्हणजे हे कोणतं आता सरकार कोणतंही असो, त्या सरकारने कोणाकरता काम करायचं असतं, पूर्ण देशातल्या जनतेकरता काम करायचं असतं. येतं लक्षात. मात्र इलेक्ट्रॉल बॉन्डनी काय तयार होईल, फक्त कॉर्पोरेट कल्चर तयार होईल, फक्त कंपन्यांसाठीच धोरणं राबवली जातील, सामान्य नागरिकांनी काय मरायचं का? मग या ठिकाणी लोकशाही उरते कुठं? येतं लक्षात. आणि म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा भाग या इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या संदर्भामध्ये गाजतो आहे आणि तो इतका महत्त्वाचा आहे की आर्टिकल 145 अंतर्गत CGIने त्या ठिकाणी विविध याचिका एकाच मुद्द्यावर आलेल्या असल्यामुळे त्यांना कंपाईल केलं, त्यांना एकत्रित केलं आणि एकत्रित केल्यानंतर काय केलेलं आहे, त्याचं एक घटनापीठ नेमलेलं आणि त्याच्यावर सुनावण्या सुरू आहेत आणि त्याच्या संदर्भात या कंटिन्युटीली या बातम्या तुमच्या माझ्यासमोर येत आहेत. इथे लक्षात. खूप महत्त्वाची बातमी आहे अत्यंत. इथे लक्षात. आर्टिकल संदर्भात प्रश्न येऊ शकतात. इलेक्ट्रॉल बॉन्ड्स कोणत्या आहे येऊ शकतात, ते कधी लागू झाले ही कालच्या 1 नोव्हेंबरचा न्यूजपेपरला मी सगळं इन डिटेल सांगितलेलं आहे. येतं लक्षात. त्याच्यामुळे कंटिन्युटीली जर तुम्ही माझं ॲनालिसिस ऐकत राहिलात, त्याचा लाभ घेतलात, तर तुम्हाला करंट अफेअर काय जनरल स्टडीजचे पण प्रश्नांची उत्तरं द्यायला कठीण जाणार नाहीत. येतं लक्षात. कॉन्सेप्ट्स तुमचे अत्यंत क्लिअर होतील. येतं लक्षात. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद. पुढची बातमी. येतं लक्षात. महुआ मोइत्रा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं. आता ही जी महिला आहे महुआ मोइत्रा, या MP आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, त्या खासदार आहेत. कोण आहे त्या? खासदार आहे, लोकसभा खासदार आहे. पक्ष कोणता आहे त्यांचा? तृणमूल काँग्रेसचा आहे. तृणमूल काँग्रेस कुठली आहे? वेस्ट बेंगॉलमधली आहे. येतं लक्षात. त्यांचं म्हणजे पॅशनेट क्षेत्र कोणते आहे? इन्व्हेस्टमेंट बँकर्स आहेत, त्या प्रोफेशनली. आता त्या मेंबर ऑफ पार्लमेंट जरी असल्या तरी तर प्रोफेशनली काय आहेत? इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. आता या ज्या महुआ मोइत्रा मॅडम आहे, या 2 मुद्द्यांमुळे चर्चेत आलेले आहे. पहिला मुद्दा आहे गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड हॅकिंग अटेम्प्ट. म्हणजे मगाशी एक बातमी प्रसिद्ध केली होती शशी थरूर महुआ मोइत्रा यांनी की आमच्या मोबाईलवर, त्यांच्याकडे ॲपलचे फोन्स आहे, ॲपलचे आयफोन्स आहे, या आयफोन्सवर एक मेसेज आलेला आहे. कोणता मेसेज आलेला आहे की गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड हॅकिंग अटेम्प्ट आर देअर. म्हणजे सरकार पुरस्कृत तुमचा मोबाईल हॅक करण्याची किंवा माहिती लीक करण्याचा प्रयत्न केला, असा मेसेज डिस्प्ले झाला त्या सर्वांच्या मोबाईलवर. आणि सरकार हे अयोग्य करत आहे, त्याच्यामुळे आमचा मूलभूत फंडामेंटल राईट टू प्रायव्हसी हा धोक्यात आलेला आहे आणि हे योग्य नाही. याच्यासाठी लोकसभा खासदार म्हणून त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे. त्याच्या संदर्भातली ही बातमी आहे. ठीक आहे. तो एक सायबर क्राईमचा किंवा स्टेट स्पॉन्सर्ड सायबर अटॅक त्याला म्हणू शकतात, प्रायव्हसी अटॅक म्हणू शकतात. तो एक भाग आहे, ती एक बातमी आहे, त्याच्याबद्दल या मोइत्रा मॅडम चर्चेत आहे.
दुसरी महत्त्वाची बातमी किंवा बाब या मोहित्रा मॅडमांबद्दल आहे ती म्हणजे लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लोकसभेचे प्रश्न विचारले जातात, येत्या लक्षात क्युरी फॉर कॅश कॅश फॉर क्युरी, येत्या लक्षात लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी पैसे घेतल्याचा आरोप त्या मोहित्रा मॅडमांवर आहे. आणि याच्यासाठी त्यांच्यावर जो आरोप केला त्याच्याकरता त्यांना कोणी चौकशीसाठी बोलवलेलं आहे? इथिक्स कमिटीने त्यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे. नीतिमत्ता समितीने त्यांना बोलवलेलं आहे. आता पहिला अटेम्प्ट कोणता आहे? आयफोनच्या संदर्भात स्टेट स्पॉन्सर्ड हॅकिंग और प्रायव्हसी व्हायोलेट होते आहे MPsची, हे त्यांनी त्यांच्यामध्ये म्हटलेलं आहे. येतं लक्षात? हा एक महत्त्वाचा भाग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला. दुसरा महत्त्वाचा आहे की आपल्याला प्रश्न विचारले जातात. प्रत्येक परीक्षेला एक प्रश्न किमान कमिटीवर असतो. लोकसभामध्ये, राज्यसभेमध्ये किंवा दोन्ही मिळून ज्या काही विविध समित्या नेमलेल्या असतात कामकाजाकरता, त्या समित्यांपैकी एका समितीवर प्रश्न असतो. त्याच्यापैकी ही एक समिती आता गाजते आहे मोहित्रा मॅडमांकडून, इथिक्स कमिटी. इथिक्स कमिटीने त्यांना या लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्यावर जो पैसे घेतलेले हा जो आरोप झाला आहे त्यांनी त्यांच्या संदर्भात तिथं त्यांची साक्षीसाठी बोलवलेलं आहे, इन्क्वायरीसाठी बोलवलेलं आहे. मात्र ही जी इथिक्स कमिटी आहे ती पहिल्यांदा एक्झिस्ट झाली, पहिल्यांदा तिला असावं असं चर्चा झाली. ती कधी झाली? 1996 या सालात पहिल्यांदा तिला चर्चेत घेण्यात आलं. 1997ला व्हाईस प्रेसिडेंट डे आहे. उपराष्ट्रपती जे आहेत, जे पदसिद्ध अध्यक्ष असतात, उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष कुठले असतात? तर राज्यसभेचे. KR नारायणन 1997 साली उपराष्ट्रपती होते, म्हणजेच पदाने ते कुठं होते? राज्यसभेचे अध्यक्ष होते. त्यांनी राज्यसभेमध्ये ही इथिक्स कमिटी अपॉइंट केली ऑथेंटिकली. कधीपासून? 4 मार्च 1997 पासून KR नारायणन सरांनी ते एक्झिस्ट केली. मात्र कुठं केली? राज्यसभेमध्ये केली. लोकसभेमध्ये ती असावी असं 13व्या लोकसभेमध्ये पहिल्यांदा चर्चा करण्यात आली आणि त्याच्या संदर्भात ते धोरण राखण्यात आलं. लोकसभेमध्ये ॲडहॉक समिती नेमण्यात आली, म्हणजे कंपल्सरी नव्हती, ॲडहॉक होती. येत्या लक्षात? असेल तर असेल, नर नसेल. येत्या लक्षात? कधी? 2000 पासून. GMC बालयोगी यांच्या कालखंडात ती नेमण्यात आलेली होती. मात्र ती कशी होती? ॲडहॉक होती, ती कंपल्सरी नव्हती. मग या इथिक्स कमिटीला लोकसभेमध्ये परमनंटचं स्वरूप कधी आलं, कायमस्वरूपी स्वरूप कधी आलं? तर 2015 पासून आलं. येत्या लक्षात? म्हणून इथिक्स कमिटी, मोहित्रा मॅडम प्रश्न विचारण्यासाठी आरोप झालेला आहे. त्या इथिक्स कमिटीचा इतिहासावरून प्रश्न येऊ शकतात, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडवरून प्रश्न येऊ शकतात. ही एक बाब, 2-3 बाबी तुमच्यासमोर सांगितला. पुढची महत्त्वाची बाब म्हणजे याच्यावर कारवाई कशी होते? तर याच्यावर निर्णय घेतला जातो की त्यांना सस्पेंड करायचं, किती कालावधी करायचं, याच्यासाठी सभागृह निर्णय घेतं. आणि या निर्णयाला चॅलेंज करता येऊ शकतं कोर्टामध्ये. येत्या लक्षात? लॉ कोर्टामध्ये याला चॅलेंज करता येऊ शकतं की त्यांनी जी शिक्षा दिलेली असेल ती संबंधित व्यक्तीला मान्य नसेल तर. येत्या लक्षात? मात्र होतं काय? ती ओव्हरलॅप होते. कोणाशी ओव्हरलॅप होते? ओव्हरलॅप विथ द प्रिव्हिलेजेस कमिटी. आता प्रत्येक खासदाराला लोकप्रतिनिधी, आमदाराला लोकप्रतिनिधी म्हणून काही विशेष अधिकार घटनेनेच दिलेले आहेत. येत्या लक्षात? त्याच्यामुळे त्यांचे ते विशेष अधिकार खूप गंभीर त्यांना बनवतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची शिक्षा देणं, त्यांच्या अधिकारांवर वॉच ठेवणं हे प्रिव्हिलेजेसचं हे आहे किंवा भंग आहे, विशेष अधिकाराचा भंग आहे, असं बऱ्याच वेळेला निदर्शनास येतं आणि त्यातून फारसं काही निष्पन्न होत नाही. हा आजपर्यंतचा भारताचा पार्लिमेंटरी हिस्ट्री आहे. येतं लक्ष? संसदीय इतिहास आहे. येतं मित्रांनो लक्षात? तर हा भाग त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा होता. महुआ मोहित्रा या मॅडमांच्या संदर्भात 2 केसेस सगळ्यात जास्त आपण या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत. पुढची बाब आहे परदेशी नागरिकांची गाझामधून सुटका करायला सुरुवात झालेली आहे. कोणाची सुरुवात झालेली आहे? परदेशी नागरिकांची, पॅलेस्टिनियनची नाही. येतं लक्षात? कारण की इतर देश जे आहेत
त्या इतर देशांचे नागरिक त्या ठिकाणी या अटॅकमध्ये अडकलेले आहेत. ते अडकलेले असल्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्रायलवर, पॅलेस्टीनवर, हमासवर दबाव आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांची सुटका करायला सुरुवात केलेली आहे. येत्या लक्षात. आता हे जो सगळा इस्रायल आणि पॅलेस्टीन वाद आहे हा कुठं सुरू आहे? गाझा पट्टीमध्ये सुरू आहे. कुठं सुरू आहे? गाझा पट्टी. आता हा जो गाझाचा भाग आहे हा गाझा पट्टी आणि तुमचं इस्रायल, येत्या लक्ष आहे, इस्रायल, त्याच्यानंतर गाझा आणि इकडे आहे तुमचं इजिप्त. हा एक क्रोनॉलॉजिकल म्हणजे दोघांच्या मध्ये गाझा आहे, इस्रायल आणि इजिप्त. आता ही जे गाझामधून एक जी बॉर्डर लाईन खेचली जाते म्हणजे जी सीमा खेचली जाते ती सीमा आहे राफा सीमा. कोणती सीमा आहे? राफा सीमा, जी इजिप्त संलग्न आहे. थोडक्यात आपण बघूया त्याच्या संदर्भातली माहिती. ओके, ही जी राफल सीमा आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतं. येत्या लक्षात की ती इस्रायल आणि पॅलेस्टीनच्या बॉर्डरवर आहे. या पद्धतीने 2009चा विकिपीडियाला फोटो उपलब्ध आहे. हा व्यक्ती इजिप्तच्या साईडने उभा आहे, असं त्याचं एक एंट्रन्स एक्झिट गेट आहे. ओके, ज्या ठिकाणी ती क्लोज्ड आहे, ती क्लोज्ड असून पण त्या ठिकाणी येण्या जाण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आता परदेशी नागरिकांना त्यांच्या डेस्टिनेशन प्लेसला जाण्यासाठी. अशा प्रकार राफा बॉर्डर क्रॉसिंग 2012चा हा फोटो तुम्हाला या ठिकाणी बघता येऊ शकतो. येत्या लक्षात. तर या गाझा स्ट्रिप्समधून काय होतं आहे, आता ते पलीकडे जाण्यासाठी प्रयत्न करत आहे किंवा त्यांना ती संधी उपलब्ध करून. 34 पत्रकारांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे अशी बातमी कोणी दिलेली आहे? रिपोर्टर विदाऊट बॉर्डर यांनी दिलेली. आता रिपोर्टर विदाऊट बॉर्डर हे जे आहे हे नेमके कोण आहेत हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. येतं लक्षात. रिपोर्टर विदाऊट बॉर्डर. आता ज्या वेळेला आपण रिपोर्टर विदाऊट बॉर्डर हे बघतो त्यावेळेला हे रिपोर्टर विदाऊट बॉर्डर जे आहे ही एक NGO आहे. फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशनसाठी ती काम करते. येतं लक्षात. फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशनसाठी ती काम करते आणि युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, येतं लक्षात, मानवी हक्कांचा जाहीरनाम्यामधलं कलम क्रमांक 19 जे आहे या कलम क्रमांक 19च्या पूर्ततेसाठी आमची स्थापना झाली किंवा आम्ही स्थापन केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. येतं लक्षात. जागतिक पातळीवर ते काम करतात, विविध इंडेक्स वगैरे रिलीज करत असतात. त्याच्या संदर्भात ही माहिती गरजेची आहे. येतं लक्षात. काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की त्याची स्थापना कधी झाली तर 1985 साली झालेली आहे. येतं लक्षात. NGO आहे, नो प्रॉफिट नो लॉसच्या संदर्भात आहे. कन्सल्टेशन स्टेटस आहे, सल्लागारी आहे कुठं? UN युनायटेड नेशनमध्ये. येतं लक्षात. हेडक्वार्टर कुठं आहे? पॅरिस आणि फ्रान्स या ठिकाणी तिचं हेडक्वार्टर आहे. येतं लक्षात. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक ठरतं. कशाच्या बाबतीमध्ये? तर ही जी बातमी आहे गाझा पट्टीतून परदेशी नागरिकांची सुटका जी केलेली आहे त्याच्या संदर्भात. त्याच बातमीमध्ये पुढे म्हटलेलं आहे, जे मी त्याला राऊंड करतो आहे, देशांना तात्पुरत्या युद्धविरामाचे आवाहन केलेले आहे, मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ते मान्य केलेलं नाही. म्हणजे तात्पुरता युद्धविराम आहे असं वन साइडेड आहे, मात्र इस्रायलने ते मान्य केलेलं. इस्रायलचे अटॅक त्या ठिकाणी सुरूच आहेत असं आपण त्या ठिकाणी बघू शकतो किंवा म्हणू शकतो. पुढची बातमी अत्यंत महत्त्वाची, लोकप्रिय, आपला सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकर बद्दल. वानखेडे स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये येतं लक्षात सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं, पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं गेलेलं आहे. येतं लक्षात. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात याच स्टेडियमवरून केलेली होती, वानखेडे स्टेडियमवरून. त्या अगोदरच त्याचं स्टेडियम मधल्या एका स्टँडला नाव देण्यात आलं आणि त्या स्टँडच्या फ्रंटलाच हा पुतळा आता उभा करण्यात आलेला आहे, तिथं मांडण्यात आलेला आहे. येतं लक्षात.
2011 साली तेंडुलकरचं स्वप्न पूर्ण झालेलं होतं, भारताला विश्वचषक जिंकवून देण्याचं. त्याच्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 2013 साली, येत्या लक्षात, कोणत्या साली? 2013 साली तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलेला होता. येतं लक्षात. आणि त्याची कारकीर्द खूप भन्नाट राहिलेली आहे, लोकप्रिय राहिलेला आहे, क्रिकेटचा देव त्यांना मानलं जातं, वगैरे वगैरे वगैरे. हे सर्व माहिती तुम्हाला माहितीच असेल, ते न माहिती असण्याचं कारणच नाही. येथे अशिक्षिताला माहिती येतं, तुम्ही त्या स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करता आहात, तुम्ही सुशिक्षित आहात. येत्या लक्षात. अहमदनगरचे जे कांबळी नावाचं व्यक्तिमत्व आहे, त्या कांबळींनी हा पूर्णाकृती जो पुतळा आहे सचिन तेंडुलकरचा, हा पूर्णाकृती पुतळा त्यांनी निर्माण केला आहे किंवा तयार केलेला आहे. हा जो पुतळा तयार केला, येत्या लक्षात, हा कोणत्या धातूचा आहे? तर हा ब्रांझ धातूचा आहे. कोणत्या धातूचा आहे? ब्रांझ धातूचा आहे. त्याच्यानंतर त्याची ही जी स्टेप घेण्यात आलेली आहे, खेळण्याची जी ॲक्शन घेण्यात आलेली आहे, जी पोज घेण्यात आली, जी पोझिशन घेण्यात आलेली, ती पोझिशन, भरपूर पोझिशनचा कांबळींनी अभ्यास केला आणि त्याच्यानंतर एक सिक्सर मारलेलाची पोज होती, ती त्यांनी फायनल केली आणि त्या सिक्सर मारलेल्याची पोजचा हा पुतळा त्यांनी तयार केलेला आपल्याला दिसतो. वानखेडे स्टेडियमवर त्याचं गेल्या सामन्यामध्ये आंतरराष्ट्रीय विश्वचषक, जागतिक विश्वचषक स्पर्धेचं 2023चं आयोजकत्व भारताकडे आहे आणि वानखेडेला ज्या वेळेला लास्ट मॅच झाली त्या ठिकाणी त्या सचिन तेंडुलकरच्याच हस्ते, त्या एकनाथराव शिंदे वगैरे मुख्यमंत्री, प्रमुख अतिथी शरद पवारांसारखे यांच्या अखत्यारीत ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. येतंय मित्रांनो लक्षात. नक्की तुम्हाला माझी मेहनत आवडत असेल, तुम्हाला हे डिस्कशन आवडत असेल, ही चर्चा, विश्लेषण, ॲनालिसिस आवडत असेल, तुम्हाला जर फ्रुटफुल वाटत असेल, तर मित्रांनो चॅनलला, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रपरिवारामध्ये, टेलिग्राम, व्हॉट्सअपचे तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि मला मदत करा. येत्या लक्षात. भेटूया पुढच्या